हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हे जे टायमिंग आहे म्हणजे दुपारची वेळ आहे. टायमिंग मी यावेळी पाहिलेलं नाही आहे कारण घड्याळ बंद आहे आणि मोबाईलकडे घडी लक्ष जात नाही. तर जेही आपलं रेग्युलर कामं होते, स्वयंपाक, जेवणं, खाणं सगळं आवरलेलं आहे. आता मला दुपारची कामं जे असतात ना, ती थोडीफार पसारा आवरायचा म्हणजे जे जिथल्या तिथं पडतं ना, ते दुपारच्या वेळेत मी आवरत असते. आणि किचनमध्ये थोडेसे भांडे झालेले आहेत आणि फरशी पुसायची आहे. कपडे धुवून टाकलेले आहेत. म्हणजे कसं आहे आता वातावरण पावसाळ्यामध्ये वातावरण कसं होतं, एकदम थंडगार राहतं. त्यामुळे अगोदर कपड्याची गडबड केलेली आहे आणि आता मी भांडे घासायचे आहेत. अगोदर किचन मी क्लीन करून घेते, मगच फरशी पुसायला घेणार आहे. म्हणजे एक सवासी काम होतं. म्हणजे किचनमध्ये भांडे ठेवले आणि फरशी पुसत बसले तर थोडंसं उलटं वाटतं मला. आणि घरामध्ये सर्वात महत्त्वाचे असते किचन क्लीन, तर पूर्ण घर आपलं क्लीन राहणार आहे. म्हणजे आपलं जे आहे स्वयंपाक पाणी सगळं किचनमध्ये बनतं. तर किचन जे आहे ना, अन्नपूर्णा आहे. जितकंही स्वच्छ ठेवलं तितकं ठीक आहे. तर भांडे ना थोडेफार जास्त झालेले आहेत. म्हणजे खाली एक पातेलं भरून मी ठेवलेलं आहे, थोडेफार वरती आहेत. आणि हे तांबे इतके ताकाचे झालेत, बघू शकता खिडकीमध्ये पूर्ण लाईन लागलेली आहे तांब्यांची. तर सगळं जे दही आहे ना, थोडंफार दही थोडंफार ताक असं झालेलं आहे. तर मी काय करणार आहे, का मोठ्या भांड्यामध्ये सगळंच एकत्र टाकणार आहे. आणि ते जे भांडं आहे ना, मी फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे आंबटपणा होणार नाही. कारण 2 दिवसाचं 3 दिवसाचं दही ताक राहिलं की खूप आंबट होतं ते. मग मी काय करते, तसं आंबट झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी दुधाची साय आणि दूध टाकते आणि मग हलवते. मग बघा प्यायला खूप छान टेस्टी लागतं ते. तशा पद्धतीने मी करत असते. तर आता मी काय केले, तर सगळे तांबे जे आहेत ना रिकामी केले. म्हणजे 4-5 तांबे झालेले होते. तर मोठ्या एकाच भांड्यामध्ये ताक दही जेही थोडंफार आहे ते टाकलेलं आहे आणि सगळे भांडे घासायला घेणार आहे. तर ही जी कामं असतात ना, ती सकाळी होत नाही. सकाळी थोडीशी घाई-गडबड असते आपल्याला स्वयंपाकाची, सगळ्यांना जेवू खाऊ घालायची आणि वेगळी काही कामं एक्स्ट्राची काढावं तर त्यावेळेत होत नाही. तर दुपारच्या वेळेमध्ये निवांतपणे मी सगळी कामं आवरते. जे एक्स्ट्राचं झालेलं आहे, कुठं मी जास्त ठेवलेलं आहे, सगळं मी दुपारच्या वेळेत बघत असते. आणि याच वेळेत आपल्याला टायमिंग भेटत असतं कारण सकाळी इव्हनिंगला नुसती धावपळ चालू असते. कारण सगळेजण येतात बाहेरून, त्यावेळी त्यांचं जेवण खाणं चहा पाणी हे ते खूप सारं होऊन जातं. तर दुपारच्या वेळेतच एक निवांत राहतं आपल्याला. आणि या वेळेमध्ये खूप साऱ्या ताई रेस्ट पण घेतात. पण रेस्ट घ्यायला तर वेळ भेटत नाही. जी घरची कामं आहेत आपली ती खूप सारी होऊन जातात. बेडरूममध्ये पसारा म्हणजे काय असतो, कपड्याचा असतो. तिकडं कपडे सगळे व्यवस्थित घडी घालून ठेवणं, कारण सकाळी सगळ्यांना घाईगडबड असते जायची. मग सगळं जिथल्या तिथं पडलेलं असतं. मग दिवसभरात मी हीच कामं आवरत असते. कारण 12-1 वाजेपर्यंत आपली किचनची कामं आवरत नाहीत. मग त्याच्या पुढची जी कामं असतात ती तिकडचं रूम इकडचं रूम हे रूमच आवरण्यामध्ये म्हणजे आवरण्यामध्ये आणि फरशी पुसणं भांडे घासणं यामध्ये 1-2-3 तास निघून जातात. मग लगेच इव्हनिंगची वेळ होता जे इव्हनिंगची कामं ती आवरायची. थोडा वेळ भेटला तर वरती जाते. आणि आजकाल कसं आहे, आता पाऊस चालू झालेला आहे, एकदम थंडगार असं वातावरण झालेलं आहे. त्यामुळे ना वरती जायचं आता टाळत आहे. मी जास्त वरती जात नाही आहे. नाहीतर अगोदर कसं होतं, रेग्युलर मी वरती जायची. दीपक असं होता तेव्हा तरी तो मला घेऊन जायचा वरी. मग मी थोडा वेळ वरती जाऊया, तुला फ्रेश वाटेल. कारण दिवसभर हीच कामं आवरत राहते, किचनमध्येच राहते, कुठं बाहेर जात नाही. त्याचे खूप विचार हे होते दीपकचे. म्हणजे जे माझ्या मनात होतं ते तो म्हणायचा की मम्मी थोड्या वेळ वरती जाऊया, तू सगळी कामं आवर. असं खडी थांबायचा जेव्हापर्यंत की मी भांडे वगैरे क्लीन, म्हणजे मी एक निमित्त सांगायची, मला वरी जावं वाटत नसलं की मी भांडे क्लीन करायचे, झाडू मारायचे, की स्वयंपाक करायचा हे सांगायचं. पण तो टायमिंगवरती चालायचा म्हणत होता मम्मी, तू अर्ध्या तासामध्ये भांडे क्लीन होतात, इतके भांडे घास. आपण 1 तास वरती जाऊया, आल्यानंतर मग स्वयंपाक सगळी मिळून करूया. म्हणजे सगळी तयारी आम्ही करून देतो, तू फक्त स्वयंपाक कर, असं त्याचं म्हणणं राहत होतं. पण आजकाल ना दिनेश पण गॅरेजला जातो किंवा काही बाहेरची कामं असली तिकडे जातो. त्यामुळे ना मी एकटी राहते आणि घरची कामं म्हणजे एकट्याला वरती जायला तितकं हे वाटत नाही, जातच नाही आहे मी. तर असं इकडे जे आहे ना भांडे बघू शकता खूप सारे झालेले आहेत. तर अगोदर सगळ्या भांड्यातलं मी जे आहे ना खरकटं काढून घेतलेलं आहे. म्हणजे जी रेसिपी मी बनवल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. मूग डाळ भिजवली, पण त्याचं काय बनवावं ते सुचत नव्हतं मला. आणि ते एक बनवायला गेलं आणि एक बिघडलं, एक झालं, असं झालेलं होतं. म्हणजे नुसती बिघडी आणि मोडातोडीच झालेली होती त्यामध्ये आणि मनी लागत नव्हतं माझं. आणि त्याच्यामुळे भांडे खूप सारे झालेत. म्हणजे डोसा पॅन मी घेतला, त्याच्यामध्ये बनवलं, जमलं नाही. परत मी आपे मेकर घेतलं, त्यामध्ये बनवलं, ते पण जमलं नाही आणि नुसते भांडे झालेले आहेत. नंतर मी टिक्की बनवली, जे छोट्या चिपट्या येतात ते पॅनवरती मी सेकून घेतल्या, ते मात्र छान लागलेल्या होत्या. पण भांडे खूप सारे झाले. आता भांडे सगळे मी स्वच्छ धुवून घेतले आणि घासून घेतलेले आहेत. आणि आता धुवून घेऊया. म्हणजे भांडे कितीही पडो, अगोदर स्वच्छ धुवून पूर्ण खरकटं काढून घ्यायचं, मग घासायला घ्यायचं. मग बघा किती भांडे राहू द्या, खूप लवकर फास्टमध्ये होतात आणि एकदम छोट्या गोष्टी येतात. पण आपल्याला हे ना वेळेत करणं खूप गरजेचं, खूप इम्पॉर्टंट आहे. तर इकडं सगळे भांडे जे आहेत ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि मी तसंच जी टोपलं आहे भांड्याचं ते खालच्या साईडला, म्हणजे किचन काउंटच्या खाली जे बेसिंग आहे तिथल्या जे आहे ना कप्पा, तिथं मी भांड्याचं टोपलं ठेवण्यासाठीच केलेले आहेत. कारण ओले भांडे असतात आणि इकडे तिकडे ठेवलं की घरभर पाणी होतं आणि किचन काउंटर ठेवलं तर पुसता येत नाही व्यवस्थित. मग तिथं मी
जागा केलेली आहे आणि ते दार मी उघडं ठेवते म्हणजे हवा लागून भांड्याचं पाणी जे ना लवकर हडकलं जातं आणि मग मी रॅकला लावून घेते आणि मग खालची जागा स्वच्छ पुसून घेते कारण थोडंसं पाणी पाणी होतं. ज्या ताई बाहेर भांडे असतात त्यांच्यासाठी योग्य आहे, पण जे किचनमध्येच आपण भांडे वगैरे क्लीन करतो ना त्यावेळी थोडंसं असं पाणी पाणी किचनमध्ये होतच असतं. तर आता भांडे वगैरे क्लीन झालेत, किचन मी स्वच्छ करून घेतलेली आहे. आता मी फरशी पुसून घेत आहे. तर इकडे मी मॉप घेतलेला आहे, म्हणजे यानंच मी आजकाल फरशी पुसायला सुरुवात केलेली आहे. कारण अगोदर मी हातानं पुसायचे कारण एकच विचार होता की दारं खिडकी हे सगळे पुसणं होत नाही आहे कारण मॉपनं आपण खडी खडी पुसत चलतो. पण हेच व्यवस्थित आजकाल वाटत आहे, म्हणजे एक सवय झालेली आहे. आता जास्ती वाकून झुकून पुसायला नकोच वाटतं, असं वाटतं यामध्ये भरपूर वेळ जातो आणि यामध्ये ना वेळ जे आहे ना खूप कमी लागतो. असं जर आपण मॉपनं जर फरशी पुसली, किती मोठं घर असो आपलं, खूप फास्टमध्ये 15 ते 20 मिनटामध्ये पूर्ण घर जे आहे ना आपलं स्वच्छ होऊन जातं. तर इकडे लिक्विडचं पाणी करून घेतलेलं आहे, त्यामध्ये बुडवलेलं आहे मी छान फ्रेश करून पूर्ण फरशी जी आहे ना छान मी पुसून घेत आहे. आणि फॅन ऑन केलेले आहेत, म्हणजे आता ऊनही नाही आहे तशी अगोदरसारखी भयानक हवा पण नाही आहे, एकदम शांत वातावरण पण थंडगार आहे, त्यामुळे पाणी जे आहे ना लवकर हडकलं जात नाही. पण फॅन ऑन केले सगळे आणि फरशी पुसलेली आहे. बेडरूमची फरशी एकदम व्हाईट अँड व्हाईट आहे, त्यामुळे थोडंसं जास्त जोर लावून घासून मी पुसलेली आहे. आणि इकडच्या रूममध्ये सेम टू सेम फरशी आहे, 2 रूमच्या व्हाईटच आहेत. किचनची थोडीशी कलरफुल आहे, हॉलमधली अशी आहे, त्यामुळे इथं जास्त म्हणजे दिसून येत नाही पण धूळ राहते म्हणून रोजच्या रोज पुसणं गरजेचं होतं. तर इथं जे शोकेस आहे तिथं जे हातात येईल ते ठेवत असतात, बाबा असो दिनेश असो, वही असो पुस्तक असो, बाबांचं काहीतरी राहतं म्हणजे बियाण हे ते बाबा जे आयुर्वेदिक काळे असतात हे ते छोटे कटोरे करतात आणि ते तिथे एक आणि इथे एक ठेवत असतात. ते पण सगळं उचलून मी तिकडच्या रूममध्ये ठेवले. दिनेशच्या वह्या पुस्तकं जे आहेत ना इकडच्या रूममध्ये ठेवलेले आहेत. सगळं व्यवस्थित केलं तरी कामे करून घेतले कारण शोकेसमध्ये काही अशा वस्तू ठेवल्या तर ठीक वाटत नाही, कारण इथं जितकं ठेवायचं आहे तितकं मी डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. बाकीच्या वस्तू मी काही एक्स्ट्रा इथे राहू देत नाही. मुलं बाबा ठेवत असतात तरी पण मी उचलत राहते आणि स्वच्छ करून घेत आहे. म्हणजे जे पाणी आहे ना केमिकलचं त्यानंच मी हे जे आहे फर्निचरचं बनवलेलं ते पुसून घेतलं आहे, कारण थोडीशी धूळ आलेलीच आहे तिथं आणि केमिकलच्या पाण्याने पुसल्यानं काय होतं जाळीचे किडे वगैरे होत नाहीत म्हणून मी एक वेळा हात मारलेला आहे. परत कोरड्या कपड्याने एक वेळा मी पुसून घेणार आहे. फॅन ऑन केलेला आहे, पण व्होल्टेज नसल्यामुळे इकडचे फॅन जे आहेत ना ते चालत नाही आहेत. आणि जे इन्व्हर्टरचं कलेक्शन आहे ते मात्र व्यवस्थित चालत आहे. टी व्ही पण ऑन आहे, म्हणजे ती माझी खरी साथीदार आहे. कारण मुलं असो नवरे असो घरात राहत नाही, त्यांच्या कामाबद्दल त्यांना दिवसभर जावं लागतं. मग दिवसभर आपली साथीदार टी व्हीच असते. ते दिवसभर ती बडबड चालू असते, समोर बसून काही बघण्यात येत नाही. फक्त तिचं गुणगुण ऐकत नाही, माझी काम आवरत असते. तर पूर्ण घर पुसून झालेलं आहे. फॅन ऑन केले, पाणी हडकत राहील. आता तोपर्यंत पोर्स मी पुसून घेते. सकाळी एक वेळा मी स्वच्छ पोर्स धुवून घेतलेला आहे. तरी पण शेरूची पावलं बघू शकता, छोटे पावलं उठलेले चिखलाचे. बाहेर गेला की पूर्ण अंग पाय सगळे चिखल करून येतो आणि घरभर फिरून पूर्ण इथलं पोर्सची पूर्ण वाट लावतो. तर आता या पाण्याने मी पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे. आणि शेरू झोपलेला आहे, म्हणजे वातावरण ठीक आहे तरी पण आता हलकंसं ऊन आलेलं उन्हामध्येच पडलेलं आहे. तर उठवत आहे त्याला, म्हणजे इकडे एक पायपुसणी टाकून देते, म्हणजे त्याला बसण्याचं आसन आहे ते टाकलं की त्यावरती निवांत झोपत असतं. तर स्वच्छ पुसून घेते आणि याच्यासाठी इकडे टाकलेलं आहे, बसलेलं आहे. कपडेही धुवून टाकलेले आहेत, कपडे वाळलेले आहेत व्यवस्थित, म्हणजे थोडंसं लवकरच मी कपडे धुवून टाकलेले होते. तर काढून मी कपडे सगळे घडी घालून ठेवलेले आहेत. आता दुपारची वेळ झालेली आहे, म्हणजे जेवण्याची वेळ झालेली आहे. सकाळी स्वयंपाक बनवलेला होता पण भाजी काही नाही बनवली, फक्त वरण बनवलेलं होतं आणि ते मुगाचं जे आहे ना तेच मी बनवलेलं होतं, त्यामध्येच मला भरपूर वेळ गेला आणि भाजीसाठी काहीच बनवलं नाही. तर आता विचार केला की भाजीला काय बनवावं, कारण आता फ्रीजमध्ये शिमला मिरची, बटाटा, टोमॅटो हे सगळं ठेवलेलं होतं. तर शिमला मिरची जी आहे ना थोडीशी ठेवल्या अशी झालेली आहे सुकल्यासारखी आणि त्याचा कलर एका मिरचीचा लाल झालेला आहे. तर म्हणलं हीच भाजी बनवावी, सुकी खूप छान टेस्टी भाजी बनते अशा पद्धतीनं. तर इकडे शिमला मिरची घेतलेली आहे, बारीक कट करून घेऊ आणि कांदा घेतलेला आहे. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटर वगैरे दाखवलेलं होतं, त्यानं मिरची पण मी कट करून दाखवलेली होती. तर तुम्ही म्हणत होता की ताई त्याची लिंक दे, तर हो मी चेक करून तुम्हाला लिंक जे आहे ना ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, म्हणजे चेक करा आणि तुम्हाला जेही ऑर्डर करायचं आहे करू शकता. Meeshoवरनं मी सगळं घेतलेलं होतं. तर इकडे शिमला मिरची जी आहे ना मी बारीक कट करून घेतलेली आहे. आता कांदाही कट करून घेऊया आणि इकडं कलिंगड ठेवलेलं आहे, गुरुवारी आणलेलं होतं पण ते काही खाण्यात आलेलं नाही, कारण उन्हाळ्यामध्ये आपण गरमीला जे आहे ना गार वस्तू खातो, पण आता थंडी थंडी पडलेली आहे त्यामुळे कलिंगड वगैरे खायचं काही मन होत नाही, तसंच राहिलेलं आहे ते. तिकडं कांदाही मी बारीक कट करून घेते. कांदे ना खूप तिखट आहे ते, म्हणजे सगळे कांदे असेच आहेत, एकदम पाचोळा काढला की आतमधून काळपट असं राहतं आणि तिखटपणा खूप आहे यामध्ये. तरी पण हे कांदा व्यवस्थित वाटत होता. तर जोपर्यंत भाजी बनेल तोपर्यंत सगळेजण येतील. दिनेशी गॅरेजमध्ये आहे, बाबा बाहेर गेलेले आहेत आणि
दिनेश पप्पा पण सगळेजण एकत्रच येतील. तोपर्यंत झटपट मी भाजी बनवून घेते. भात बनलेला आहे, बाकीचा पूर्ण स्वयंपाक आहे, फक्त मला भाजीच बनवायची होती. तर इकडं कांदा जे आहे ना बारीक बारीक कट करून घेतलेला आहे. पण हा कांदा खूप रडवत आहे, खूप तिखट आहे, म्हणजे डोळ्यावाटी धारा जात आहेत कांदा चिरते वेळेस. खूपच रडवत आहे कांदा. तिकडं कांदा मी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे, कसा बसा. बघू शकता काय अवस्था झालेली आहे. कोथिंबीर घेतलेली आहे, म्हणजे कोथिंबीर सकाळच्या वेळेतच आणायला लागली, स्वच्छ धुवून निवडून ठेवलेली आहे. तर बघू शकता काय अवस्था झालेली आहे कांदा कट केल्यामुळं. तर इकडं पूर्ण तयारी झालेली आहे. आता पटकन भाजी बनवून घेऊया. आणि सगळी कामं आवरल्यानंतर छान वाटत आहे. म्हणजे थोडंसं लेट झालं भाजी बनवायला तर काही हरकत नाही, कारण आपण भांडी ठेवलो, पसारा ठेवलो घरभर, तर थोडंसं मन लागे ना. पण पूर्ण घर फ्रेश फ्रेश चकाचक वाटत आहे ना, छान वाटत आहे. म्हणजे जेव्हा आपलं घर क्लीन स्वच्छ आहे तेव्हा आपलं मूड पण खूप छान राहतं. तर इकडं हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक वाटण करून घेतलेलं आहे. ही पेस्ट पण यामध्ये टाकायची, खूप टेस्टी भाजी बनवून तयार होते. तर इकडे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. ते छान चटकल्यानंतर यामध्ये मी कांदा टाकलेला आहे, परतून घेऊया. कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन होऊ लागला, यामध्ये आपल्याला पेस्ट टाकायची आहे, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट बनवून ठेवलेली आहे, टाकून परतून घेतलेला आहे. आता टाकूया यामध्ये शिमला मिर्च कट केलेली, परतून घेऊया. ही शिमला मिरची ना खूप लवकर सॉफ्ट होते, म्हणजे जास्त वेळ लागत नाही भाजी बनवायला. थोडा वेळ परतून घ्यायचा आहे फोडणीमध्ये. आता टाकूया सुके मसाले. तर अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे छोट्या चमच्यानं, 1 चमचा धना पावडर आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. परतून घेऊया. आणि इकडे थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे संग. आता व्यवस्थित परतून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवायचा आहे, कमी गॅसवरती भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि झाकून ठेवायचं आहे. आणि शेंगदाण्याचा कूट नसला तर भाजून वाटण करून घ्या. यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला तर खूप छान टेस्ट भाजीला येतो. तर माझ्याकडे थोडंसं वाटण करून ठेवलेलं होतं. शेंगदाणे जे आहेत ना मी भाजून वाटून ठेवते, 8 दिवस चालतं, म्हणजे आपल्याला घाईगडबडीत भाजी बनवायची असली त्यावेळेमध्ये चालून जातं. तर भाजी बनलेली आहे, अगदी 2 मिनटात भाजी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता खाण्यासाठी खूपच चविष्ट आणि टेस्टी झालेली आहे. तिकडे जेवण थाळीने लावलेली आहे, म्हणजे सगळेजण झालेले आहेत. तर ज्वारीची भाकर आहे आणि जी मुगाची टिक्की बनवली ती आहे, हरभऱ्याची उसळ बनवलेली आहे आणि ताक आहे, वरण आहे. तर ताटली तयार आहे. तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण दुपारचं जेवण करायला. तर दिनेशला जेवायला वाढलेलं आहे. बाबा यांचं सगळ्यांचं जेवण झालं आहे दुपारचं आणि परत गॅरेजला गेले, बाबा बाहेर गेलेले आहेत. आणि मी करत आहे आता ही सगळी कामं आवरून, भांडे कुंडे सगळे आवरलेले आहेत. आणि दळण करायचं आहे, म्हणजे ज्वारीचं पीठ संपलेलं आहे. गव्हाचं दळण आणलं, भरून ठेवलं, पण ज्वारीचं पीठ जे आहे ना ते संपलेलं आहे आता. तर इकडं मी दळण करून घेत आहे. आज वातावरण छान झाले, पाऊस वगैरे आलेलं नाही आहे, नाही तर दररोज यावेळेत एक वेळा पाऊस येऊन जातं, पण आज वातावरण थोडंसं ठीक वाटत आहे. तर इकडं ज्वारीत काही नाही तरी पण फटकते मी, म्हणजे व्यवस्थितच आहे, चाळणी करून ठेवलेली आहे. आणि जे पावडर लावून ठेवलं त्यामुळे नुशी वगैरे झालेली नाही, ज्वारी व्यवस्थितच आहे. थोडीशी तांदूळ पण टाकत आहे.